वेलकम बॅक फ्रेंड्स इन सोपी इंग्लिश चॅनल. सोपी इंग्लिश चॅनलमध्ये आपण व्याकरणाशिवाय स्पोकन इंग्लिश शिकत आहोत, हे तुम्हाला माहीत आहे. त्याचप्रमाणे आपण व्याकरणाशिवाय स्पोकन इंग्लिश शिकत असताना स्पोकन इंग्लिशसाठी आवश्यक असणाऱ्या मूलभूत गोष्टींकडे लक्ष देत आहोत आणि त्या अनुषंगानेच आपण साधा वर्तमानकाळ शिकलो, अपूर्ण वर्तमानकाळ शिकलो, पूर्ण वर्तमानकाळ शिकलो आणि आज आपण नव्या काळाला सुरुवात करत आहोत, तो म्हणजे पूर्ण अपूर्ण वर्तमानकाळ. आता जास्त वेळ वाया न घालवता पूर्ण अपूर्ण वर्तमान काळामध्ये काय आहे, त्याचे उपयोग काय आहे, दैनंदिन जीवनामध्ये आपण त्याचा उपयोग कुठे कसा करावा हे आपल्याला शिकण्यासाठी फळ्याकडे लक्ष देऊया. बघूया इथे काय दिलेले आहे आपण पूर्ण अपूर्ण वर्तमान काळ. आता पूर्ण अपूर्ण वर्तमान काळाला आपण इंग्लिशमधून काय म्हणतो? प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. या कंटिन्युअसला कोणी कोणी म्हणजे काही शिक्षक प्रोग्रेसिव्ह सुद्धा म्हणतात, हे लक्षात असू द्या. आता आपल्याला एखादा काळ शिकायचा असतो म्हणजे नेमकं काय करायचं असतं, तर 4 घटकांकडे लक्ष द्यायचं असतं. कोणते 4 घटक? कर्ता, क्रियापद, कर्म, इतर शब्द. आता या 4 घटकांपैकी ही सर्वात जास्त महत्वाचा घटक कोणता? क्रियापद. कारण की क्रियापदाने आपलं रूप बदललं की संपूर्ण काळच बदलून जातो आणि म्हणून या क्रियापदाला बाबा रे तू ना माझ्याबरोबर नेहमी चांगला राहत जा असं म्हणत जायचं. कारण की आपण त्याच्याबरोबर घट्ट मैत्री करायची, कारण की त्याने जर आपल्याबरोबर वैर केलं तर आपल्याला स्पोकन इंग्लिश येणार नाही आणि म्हणून त्याच्याबरोबर मैत्री ठेवणं खूप जास्त आपल्यासाठी फायद्याचं ठरणार आहे आणि म्हणूनच आपल्याला काय करायचं आहे? क्रियापदाच्या रूपाकडे लक्ष द्यायचं आहे आणि म्हणून 4 काळ शिकत असताना वेगवेगळ्या काळामध्ये क्रियापदाचे रूप बदलले आहेत हे आपल्याला लक्षात येतं. आजच्या ह्या काळामध्ये म्हणजे पूर्ण अपूर्ण वर्तमान काळामध्ये क्रियापदाचं कोणतं रूप झालं आहे? हॅव, हॅज, बीन क्रियापदाला आयएनजी. आता बघा असं रूप बदलून तो आलेला आहे म्हणजे हा खूप छलीय आहे. प्रत्येक वेळेस काय करतो? रूप बदलून येतो आणि विचारतो, सांगा भाऊ मी कोणता काळ आहे? म्हणजे हा भाऊ आहे ना काय करतो? वेगवेगळ्या प्रकारचे मास्क घालून येतो आणि ते मास्क घालून आल्यानंतर आपण ते मास्क बघूनच लक्ष ठेवायचं की बापरे हा नेमका कोणता काळ आहे. म्हणजे विनोदाने सांगतो, परंतु म्हणजे जनरली हा रूप बदलून येतो आणि विचारतो आपल्याला, सांग मला मी कोणता काळ आहे. तर आपण त्याचं हे रूप बघायचं. आता नुसतं आपण केवळ रूप बदलायचं, रूप बघायचं एवढंच नाही, तर तुलनात्मक अभ्यास करायचा. मला सांगा, अपूर्ण वर्तमान काळात सुद्धा क्रियापदाला आयएनजी होता. हा कोणता आहे? पूर्ण अपूर्ण आहे. आणि तो कोणता होता या अगोदर शिकलो? अपूर्ण वर्तमान काळ. अपूर्ण वर्तमान काळामध्ये सुद्धा क्रियापदाला आयएनजी होतं आणि इथे पण क्रियापदाला आयएनजी आहे. म्हणजे आहे की नाही हा छलिया? दाखवताना एक दाखवतो, असताना तो वेगळाच असतो आणि म्हणून त्याचे सगळे बारकावे बघणं आपल्याला गरजेचं आहे. तिथे पण आयएनजी आहे क्रियापदाला, इथे पण आहे आहे आयएनजी क्रियापदाला. तर मग बदल काय झाला? तर अपूर्ण वर्तमान काळामध्ये एम इज आर आलेला होता त्याच्याबरोबर. परंतु पूर्ण अपूर्ण वर्तमान काळामध्ये कोण आला आहे? क्रियापदाच्या आयएनजी रूपाबरोबर हॅव हॅज बीन आलेला आहे. हॅव हॅज बीन म्हणजे हे सहाय्यकारी क्रियापद किती आपल्याला मदतगार ठरतात हे तुमच्या लक्षात आलं असेल. तर आता तुमच्या लक्षात आलं, बघूया. करता, हॅव हॅज बीन, क्रियापदाला आयएनजी, कर्म, इतर शब्द हे आपण बघितलं. आता हे सगळं बघितल्यानंतर नकारार्थी करण्यासाठी केवळ काय करायचं आहे? नॉट टाकायचं आहे. तो नॉट कुठे टाकायचं? बारकाईने बघून घ्या. हॅव हॅज आणि बीन यांच्यामध्ये टाकायचं आहे. मुलं काय करतात? हॅव हॅज बीन नंतर नॉट टाकून देतात. असं करतात. तर असं होऊ नये यासाठी बारकाईने बघत चला. हॅव हॅज, नॉट आणि बीन म्हणजे जेव्हा जेव्हा दोन दोन सहाय्यकारी क्रियापद येतील, हे दोघं मिळून एक सहाय्यकारी क्रियापद आणि हे एक दुसरं सहाय्यकारी क्रियापद. जेव्हा दोन सहाय्यकारी क्रियापद येतील तेव्हा त्या दोन सहाय्यकारी क्रियापदांच्या मध्ये नॉट टाकायचा राहतो, हे लक्षात ठेवा. हे तर आता आपल्या लक्षात आलं. आता उपयोग. याचे अजून अजून एक उपयोग, विशेष उपयोग आहे. तो आत्ताच मी सांगत नाही, कारण आत्ताच सांगितलं तर तुमचं पूर्ण वर्तमान काळ आणि पूर्ण अपूर्ण वर्तमान काळ यांच्यात गोंधळ उडेल. तो मी बारकाईने कंपॅरिझन करून मी तुम्हाला सहज सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करेल पुढच्या व्हिडिओमध्ये. तर बघूया इथे. याचा एक साधा सोपा, अगदी सोपा उपयोग कोणता आहे दैनंदिन जीवनामध्ये? एखादी क्रिया भूतकाळात कधीतरी सुरू झाली. बारकाईने बघा. एखादी क्रिया भूतकाळात कधीतरी सुरू झाली. सुरू झाली या शब्दाकडे लक्ष द्या. आणि ती क्रिया वर्तमानात अजूनही चालू आहे. चालू आहे. सुरू झाली आणि चालू आहे या शब्दांकडे लक्ष द्या. अजूनही चालू आहे असे सांगण्यासाठी पूर्ण अपूर्ण वर्तमान काळाचा उपयोग केला जातो. म्हणजे आपल्याला कोणत्या गोष्टीकडे लक्ष द्यायचंय? कारण की आपण काळ कोणता वापरणार आहोत? पूर्ण अपूर्ण वर्तमान काळ म्हणजे बोलताना त्याचा उपयोग करणार आहोत. परंतु केव्हा करायचा आहे? तर दोन गोष्टी झाल्या पाहिजे. कोणत्या दोन गोष्टी?
की ज्या क्रियेबद्दल मी बोलणार आहे ती क्रिया भूतकाळात कधीतरी सुरू झालेली असली पाहिजे. आता कधीतरी म्हणजे नेमकं कधी सर? तर एक मोठा कालावधी पण असू शकतो 10-15 वर्षाचा किंवा एक 5-10 मिनिटाचा किंवा अर्ध्या तासाचा सुद्धा कालावधी असू शकतो. त्याच्यामुळे भूतकाळाच्या इथून मागे 1 सेकंद सुद्धा भूतकाळ असतो आणि म्हणून मागचे 10 मिनिटं, 15 मिनिटं हे सुद्धा काय असतात? भूतकाळ असतात. त्याच्या तिथे कुठेतरी क्रिया सुरू झाली हे लक्षात ठेवायचं. म्हणजे आपल्या फक्त लक्षात काय ठेवायचंय? एखादी क्रिया भूतकाळात कधीतरी सुरू झाली आणि वर्तमानात म्हणजे आत्ता या क्षणाला म्हणजे बोलण्याच्या क्षणी वर्तमानातही ती क्रिया चालू आहे. भविष्यातही ती क्रिया चालू असण्याची शक्यता आहे. वर्तमानातही चालू आहे किंवा पुढेही ती चालू असण्याची शक्यता आहे. असं सांगायचं जर असेल तर पूर्ण अपूर्ण वर्तमान काळाचा उपयोग करतात. आता साधं सोपं उदाहरण देतो. मी जर असं म्हटलं तर, की महाजन सर 1999 पासून मुलांना इंग्लिश शिकवत आहेत. आता बारकाईने बघा. महाजन सर कोण? तुमच्या समोर असलेला हा जो बडबड करणारा व्यक्ती आहे, तो आहे महाजन सर. तर महाजन सर 1999 पासून मुलांना इंग्लिश शिकवत आहेत. आता मला सांगा 1999 आता 2026 चालू आहे. म्हणजे जवळ-जवळ 27-28 वर्ष होत आहेत. हो की नाही? म्हणजे 26-27 वर्षामध्ये क्रिया शिकवण्याची क्रिया केव्हा सुरू झाली? भूतकाळात सुरू झाली. आणि वर्तमानातही ती शिकवण्याची क्रिया चालू आहे. इथून पुढे ती किती काळ चालेल हे आपल्याला काही सांगता येत नाही. इथून पुढे 2 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष नाही माहिती. म्हणजे माझ्यामध्ये जेवढी एनर्जी असेल आणि जोपर्यंत माझ्यामध्ये शिकवण्याची लकब असेल, तोपर्यंत मी शिकवेन किंवा कुठेतरी वय झाल्यासारखं वाटलं, थकल्यासारखं वाटलं तरी तिथे तेव्हा थांबेल. परंतु भविष्यात केव्हा थांबणार आहे हे माहीत नाही. मग भूतकाळात क्रिया सुरू झाली शिकवण्याची. आत्ताही शिकवत आहे. क्रिया चालू आहे व ती क्रिया वर्तमानात अजूनही चालू आहे. असं सांगण्यासाठी आपण पूर्ण अपूर्ण वर्तमान काळाचा उपयोग करतो. "अरे बाबा रे, कुठे आहेस तू? अर्ध्या तासापासून तुझी वाट बघत आहे." आता बघा, वाट बघण्याची क्रिया कुठे सुरू झाली? अर्ध्या तासापूर्वी. हो की नाही? आणि मग तिथे सुरू झाली आणि अजूनही तुझी वाटच बघतो आहे. "अरे, इथे आहे मी इथे रेल्वे स्टेशनच्या गेटजवळ. कुठे आहेस तू?" हो की नाही? म्हणजे वाट पाहण्याची क्रिया अजूनही चालू आहे. भूतकाळात सुरू झाली, वर्तमानातही ती क्रिया चालू आहे. असं जर सांगायचं असेल तर आपण पूर्ण अपूर्ण वर्तमान काळाचा उपयोग करतो. सर, हा काळ ओळखायचा कसा? की मी पूर्ण अपूर्ण वर्तमान काळात बोललो पाहिजे? तर मराठीमध्ये खूप सोपं आहे. आपल्या मराठीमध्ये वाक्याच्या शेवटी हे अक्षर आले पाहिजे. कोणते? पासून अधिक त अधिक आहे किंवा नाहीये. तो 4 दिवसापासून शाळेत येत नाहीये. 4 दिवसापासून शाळेत येत नाहीये. म्हणजे 4 दिवसापूर्वीपासून त्याची शाळेत गैरउपस्थिती राहण्याची क्रिया चालू आहे. अजूनही तो अनुपस्थितच आहे असा त्याचा अर्थ नाहीये. नाही आहेच नाहीये. तर पासून अधिक त अधिक आहे असं आलं पाहिजे. मी 99 पासून इंग्लिश शिकवत आहे. 1999 पासून शिकवत आहे. हो की नाही? आलं की नाही? पासून अधिक त अधिक आहे. तुम्ही मागच्या 10 मिनिटापासून हा व्हिडिओ बघत आहात. तुम्ही आता ह्या क्षणाला मी तुमचंच उदाहरण देतो आहे. काय सांगितलं? तुम्ही मागच्या 10 मिनिटापासून हा व्हिडिओ बघत आहेत. आलं की नाही? म्हणजे 10 मिनिटापूर्वी तुम्ही हा व्हिडिओ बघायला सुरुवात केली. आत्ताही हा व्हिडिओ तुम्ही अजून बघत आहात. बघण्याची क्रिया तुमची चालू आहे. तर अशा वेगवेगळ्या प्रकारची जी उदाहरणं असतील, ही उदाहरणं जर तुम्हाला सांगायची असेल, तर तुम्हाला पूर्ण अपूर्ण वर्तमान काळाचा उपयोग करायचा असतो. आता याच्याशी संबंधित असलेली जी उदाहरणं आहेत, ते उदाहरणं बघूया. तर मित्रांनो, उदाहरणाच्या साहाय्याने हा काळ समजून घेण्यासाठी आपण इथे फळ्यावर 2 उदाहरणं घेतली आहेत. परंतु तत्पूर्वी मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगू इच्छितो. इथे ह्या वाक्यामध्ये ज्यादातर वेळेस पासून हा शब्द येणार आहे. आता ज्यादातर वेळेस जर पासून म्हणजे 99% पासून हा शब्द येणार आहे, म्हणून आपल्याला ह्या पासूनसाठी कोणता शब्द वापरला गेला पाहिजे हे माहीत असणं गरजेचं आहे. तर पासूनसाठी 2 शब्द ही पूर्ण वर्तमान काळ आणि पूर्ण अपूर्ण वर्तमान काळ. या दोघं काळांमध्ये वेळ किंवा काळ दाखवण्यासाठी फॉर सिन्स वापरला जाईल. पासून आपल्याला काय दाखवतो? वेळ, काळ दाखवतो आणि म्हणून या पासूनसाठी फॉर किंवा सिन्स वापरला जाईल. आता तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल की सर
फॉर नेमकं केव्हा वापरायचा आणि सिन्स नेमकं केव्हा वापरायचा, तर त्याचं स्पष्टीकरण अगदी सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगितलंय. पासूनसाठी सिन्स, ह्या पासूनसाठी सिन्स केव्हा वापरायचा, जेव्हा आपल्याला त्या वेळेचा पॉइंट ऑफ टाइम सांगायचा असेल. पॉइंट ऑफ टाइम म्हणजे एक्झॅक्ट केव्हा सुरू झाली, म्हणजे पॉइंट ऑफ टाइमचा काय अर्थ आणखीन, तर स्टार्टिंग पॉइंट ऑफ द ड्युरेशन, जो बी कालावधी आहे त्या कालावधीचा एक्झॅक्ट सुरुवातीचा जो क्षण आहे, तो सुरुवातीचा क्षण तुम्हाला सांगायचा असतो, म्हणजे तो निश्चित असतो. सुरुवातीचा क्षण निश्चित असतो. आता तो निश्चित पॉइंट सांगायचा असेल, पॉइंट ऑफ टाइम म्हटल्यानंतर निश्चित वेळ सांगायची असेल, तर त्यावेळेस आपल्याला सिन्स वापरायचं आहे. कशासाठी? पासूनसाठी. आणि फॉर केव्हा वापरायचा? पासूनसाठीच वापरायचा फॉर, परंतु केव्हा? जेव्हा आपल्याला त्या वेळेचा निश्चित पॉइंट सांगायचा नसतो, संपूर्ण वेळच सांगायची असतो, संपूर्ण कालावधीच सांगायचा असतो, तेव्हा आपल्याला पिरियड ऑफ टाइम सांगायचा असतो. म्हणजेच इथे आपल्याला फॉर वापरायचा असतो. तर सिन्स केव्हा वापरायचा? पॉइंट ऑफ टाइम दाखवण्यासाठी. आणि फॉर केव्हा वापरायचा? पिरियड ऑफ टाइम दाखवण्यासाठी. आता बघूया. इथे 1999 पासून विद्यार्थ्यांना शिकवत आहे. आता 1999 मला सांगा, पॉइंट ऑफ टाइम आहे की पिरियड ऑफ टाइम आहे? तर बारकाईने जर बघितलं तर 99 पासून तर 26 पर्यंत जवळपास 27-28 वर्ष होत आहेत. तर हा 27 वर्षांचा कालावधी आहे, म्हणजे ड्युरेशन आहे, पिरियड. हा कालावधी आहे, पिरियड आहे. आणि या पिरियडची सुरुवात 99 ची आहे, म्हणजे पॉइंट ऑफ टाइम झाला, म्हणजे 1999. 27 वर्षांचा कालावधी, परंतु हा 27 वर्षांचा कालावधी सुरू केव्हा झाला होता? 99 मध्ये सुरू झाला होता. म्हणजेच पॉइंट ऑफ टाइम दाखवतो आहे. म्हणजे 1999 काय दाखवत आहे? पॉइंट ऑफ टाइम दाखवत आहे. आणि पॉइंट ऑफ टाइम दाखवत असेल तर यापासूनसाठी आपण सिन्स वापरणार. आणि 10 मिनिटापासून, तुम्ही 10 मिनिटापासून हा व्हिडिओ पाहत आहात. आता 10 मिनिटापासून 10 मिनिटांचा कालावधी सांगितला. आपण संपूर्ण 10 मिनिटं सांगितले. 10 मिनिटापासून हा व्हिडिओ तुम्ही बघत आहात. तर 10 मिनिटं एक्झॅक्ट केव्हा सुरू झाले होते, हे नाही सांगितलं. आता समजून घ्या, की काही विद्यार्थी हा व्हिडिओ अपलोड केल्याबरोबर 5:15 लाच बघायला सुरुवात करत असतील. तर 5:15 ते 5:25 हा 10 मिनिटांचा कालावधी होईल. परंतु आपण तिथे असं म्हणत आहोत का, की तुम्ही 5:15 पासून हा व्हिडिओ बघत आहात, तर 5:15 हा स्टार्टिंग पॉइंट होऊन जाईल. तर आपण तसं म्हटलं नाही. आपण काय म्हटलं? 10 मिनिटापासून. आता तुम्ही 6 वाजेला सुरुवात केली असेल बघायला आणि आता जवळपास 6:10 11 झाले असतील आणि मग आपण असं म्हणत आहोत का, की तुम्ही 6 वाजेपासून हा व्हिडिओ बघत आहात? नाही म्हणत आहेत. आपण काय म्हणत आहोत? 10 मिनिटापासून. आपण पॉइंट नाही सांगितला, संपूर्ण कालावधी सांगितला. आणि मग अशा वेळेस ज्यावेळेस आपण संपूर्ण कालावधी सांगतो, त्यावेळेस आपल्याला फॉर घ्यायचा असतो. तर लक्षात आलं असेल, मी हे एवढी जे विवेचन करतोय, एवढं जे स्पष्टीकरण देतोय, व्हिडिओ मोठा होण्याची चिंता करत नाहीये. मला माहित आहे, की व्हिडिओ मोठा व्हायला लागला, की विद्यार्थी काय करतात? स्किप करत बघतात. त्याचंही मी टेन्शन घेत नाहीये. का? की ज्यांना खरंच शिकायचं असेल ते बारकाईने हे सगळं ऐकून घेतील. तर बघूया. आता तुमच्या लक्षात आलं असेल, की सिन्स केव्हा, पॉइंट ऑफ टाईम आणि फॉर केव्हा, पिरियड ऑफ टाइम. तर बघूया आता. आता आपल्या नेहमीप्रमाणे मी 1999 पासून विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकवत आहे. आता शिकवण्याची क्रिया कोण करत आहे? वाक्यातला मी. आता मी साठी आपण करता काय घेतो? आय. आता आयच्या पुढे हॅव किंवा हॅज हे दोन सहाय्यकारी क्रियापदे दोघांपैकी एकच घ्यावा लागेल. तर आयच्या पुढे हॅव लागतो हे आपल्याला माहित आहे, आपण शिकलो आहोत. बीन एकटाच आहे बघा, म्हणून मी इथं प्लस दिलं. हॅव हॅज दोन आहेत आणि मी एकच घेतला, परंतु बीन एकटाच आहे, एकुलता एक आहे, म्हणून तो घ्यावाच लागेल. आय हॅव बीन. त्याच्यानंतर क्रियापदाला आयएनजी. शिकवण्यासाठी क्रियापद काय? टीच. आणि त्याला काय लावायचं आहे? आयएनजी. आय हॅव बीन टीचिंग. करता क्रियापद झाल्यावर काय होतो? छोटासा अर्थ तयार होतो, हे मी तुम्हाला सांगितलं आहे. हा संपूर्ण क्रियापदच आहे. मुख्य क्रियापद हा आणि हे सहाय्यकारी क्रियापद. आय हॅव बीन टीचिंग. मी शिकवत आहे. काय शिकवत आहे? इंग्रजी. कोणाला शिकवत आहे? विद्यार्थ्यांना. म्हणजेच आपल्याला काय आणि कोणाला असे दोन प्रश्न विचारले तर कर्म मिळतं. मग कर्म आपल्याला इथे दोन दोन कर्म सापडलेले आहे. आणि दोन दोन कर्म सापडले तर पहिल्यांदा कोणाला कर्म घ्यायचं, नंतर काय कर्म घ्यायचं. पहिले कोणाला कर्म, नंतर काय कर्म. आय हॅव बीन टीचिंग स्टुडंट्स. कोणाला शिकवत आहे? स्टुडंट्स. आय हॅव बीन टीचिंग स्टुडंट्स. मी विद्यार्थ्यांना शिकवत आहे. काय शिकवत आहे? इंग्रजी, इंग्लिश.
आणि केव्हापासून शिकवत आहे? पासून. पासूनसाठी आता मला सांगा, मी आता तुम्हाला विवेचन केलं, सिन्स घेणार की फॉर घेणार? तर 3 सेकंद थांबूया. 1, 2, 3 सांगा. सिन्स. बरोबर होतं का? तुमच्या मनातलं उत्तर सांगा बरं मला कमेंटमध्ये. इंग्लिश सिन्स म्हणजे आय हॅव बीन टीचिंग स्टुडंट्स इंग्लिश सिन्स. सिन्स केव्हापासून? तर 1999 पासून. आता इथे जागा नाहीये, तर आपण इथेच लिहून टाकूया 1999 फुल स्टॉप. तर आता कसं होईल हे? आय हॅव बीन टीचिंग स्टुडंट्स इंग्लिश सिन्स 1999. तुम्ही 10 मिनिटापासून हा व्हिडिओ पाहत आहात. तुम्ही 10 मिनिटापासून हा व्हिडिओ पाहत आहात म्हटल्यानंतर करता कोण आहे? पाहण्याची क्रिया कोण करत आहे? तुम्ही. म्हणून आपण करता अगोदर घेतला यू. आता यूच्या पुढे आपण हॅव हॅज पैकी काय घेणार? हॅव. त्याच्यानंतर बीन एकटाच आहे, तो घ्यावा लागेल आपल्याला. यू हॅव बीन. पाहण्यासाठी क्रियापद काय आहे? वॉच. जी गोष्ट आपण एकटक पाहतो त्याच्यासाठी शक्यतो वॉच वापरा, सी वापरू नका. यू हॅव बीन वॉच. वॉचला काय करायचं आपल्याला? आयएनजी लावायचं आहे. यू हॅव बीन वॉचिंग. करता क्रियापद झाला की छोटासा अर्थ तयार होतो. काय अर्थ झाला सांगा पाहू? 1, 2, 3. 3 सेकंदात सांगितलं असेल तुम्ही. यू हॅव बीन वॉचिंग. तुम्ही पाहत आहात. काय पाहत आहात? हा व्हिडिओ. म्हणजे आपल्याला कर्म भेटलं. काय आणि कोणाला? असा प्रश्न विचारल्यावर आपल्याला कर्म मिळतं. यू हॅव बीन वॉचिंग धिस व्हिडिओ. धिस व्हिडिओ. आता केव्हापासून? 10 मिनिटापासून. मला सांगा बरं, आता पासूनसाठी आपण काय घेणार? फॉर. का बरं? फॉर 10 मिनिट्स. अशा प्रकारे हे वाक्य होईल. फॉर का बरं घेतलं? कारण की 10 मिनिटांचा कालावधी आहे, स्टार्टिंग पॉइंट नाही. यू हॅव बीन वॉचिंग धिस व्हिडिओ फॉर 10 मिनिट्स. तर अशा प्रकारे तुम्ही काय करू शकतात? वाक्य करू शकतात. छोटा छोटा व्हिडिओ बनवून आपण काय करतोय? या तुमच्या ज्ञानामध्ये भर घालत आहोत. आपण उदाहरणं अजूनही खूप काही देऊ शकतो, परंतु व्हिडिओ मोठा होऊन जाईल आणि तुम्ही काय करतात? व्हिडिओ स्किप करतात. आता नकारार्थी करायचं असेल तर तुम्हाला केवळ आणि केवळ नॉट टाकायचा आहे. मी 1960 पासून विद्यार्थ्यांना शिकवत नाहीये. मुद्दाम मी 60 टाकून दिलं, जेणेकरून आपल्याला नकारार्थी करायला सोपं जाईल. मग कसं होईल? आय हॅव नॉट बीन टीचिंग स्टुडंट सिन्स 1960 वगैरे. म्हणजे तुम्ही थोडंसं तुमच्या गरजेनुसार फेरबदल करू शकतात. तर नॉट टाकून तुम्ही हे वाक्य सहजतेने करू शकतात. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सांगा. आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरूच नका. आणि Facebookवर जर बघत असाल तर पेजला फॉलो करा. नमस्कार.